नैवेद्य ग्रहण करा म्हणून प्रार्थना करावी ठेवा. नमस्कार करा. सगळ्यांनी हात जोडायचे. 3 वेळेला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देव हा मंत्र सगळ्यांनी जोडावा. म्हणजे मोठ्या आवाजामध्ये म्हणायचे. सुरू करा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. टाळी मुखाना सगळे बसलेले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिकडे बघा पुरुष मंडळी टाकलं सगळं. पुन्हाच पडले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुरुष मंडळी इकडे बसा. महेश नगरा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुरुष मंडळी भाषणाचा आवाज आहे ना जरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाकीची बसून घ्या राहिलेली इकडं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद जाऊ दे पुढे वल्लभ दिगंबरा. भाजी पुढे जाऊ दे इकडे. बाबा ते पोरं बसले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्व सेवेकरांचे खूप खूप धन्यवाद. वाढायची सेवा केलेली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलिकावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की अवधूत चिंतन गुरुदास महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव अन्नदाता सदैव सर्वकाळ सुखी भव। आजची ज्यांची अन्नदान सेवा होती त्यांचे खूप खूप धन्यवाद। आपल्यालाही जर अशी सेवा करायची असेल तर 7,500 रुपये खर्च येतो अन्नदान सेवेला। भात सांबार लापशी पूर्ण जर जेवण करायचं असेल तर 15,000 रुपये येतो। कोणाचाही रुपया बघण्याचा घरात नेत नाही, कशात राहिले तरी नेत नाही। त्याचा वापर फक्त अन्नदान सेवेसाठी, ज्या दिवशी कुणी नसेल त्या दिवशी ते पैसे उचलले जातात, टेबलला ठेवलेले आणि अन्नदान सेवा फक्त केली जाते। इतर लोकांनी सगळं बांधून दिले, फक्त जमीन दान करण्याची देवाने सामर्थ्य दिलं, माझं नाही। त्यामुळे सगळं तुमचं आहे व्यवस्थित। या परिसरामध्ये गोवा मावा तंबाखू सुरू करायची, गोवा मावा तंबाखू खाऊ नका, थोडा ह्या प्यायच्या पाण्याची सिस्टीम केली। तिथं कुणी जर आढळला तर माझ्याकडून अपमान करून घेऊ नका। हा तुम्ही मागून घ्या प्रसाद, भरपूर खा। जाताना पानात एक शीत जर टाकला ना तर सेवेकरी चेक करणारे माझं सुद्धा ऐकत नाही। ताट स्वच्छच करायचं, जसं अन्नदान गरजेचं आहे तसं एक शीत वाया जाणार नाही। त्यामुळं प्रसाद मागून घ्या, भरपूर घ्या, भरपूर खावा। येणारी दत्त जन्मोत्सव 14 तारीख आहे, आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह या। आपल्याला त्या दिवशी अन्नदान सेवेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, मी किती सांगितलं, रोजचा 1 रुपया कुणालाही शक्य आहे का नाही, 365 रुपये। त्या ट्रस्टीचा स्कॅनर कोड आहे, मोबाईल नसतील तर पावती आहे तिथं, त्या पावतीवर सुद्धा आपण देणगी टाकून सहभाग नोंदवू शकता। आपला सहभाग अवश्य अन्नदान सेवेमध्ये नोंदवा। एक अन्नदान सेवा 42 पिढ्यांचा उद्धार करते। त्यामुळं एकमेव जागृत आणि सुंदर असा अन्नदान सेवा असेल तर अन्नदान सेवा आहे। हा अन्नदान सेवेच्या महायज्ञामध्ये आपलाही सहभाग अवश्य नोंदवा। आपापलं झाल्यानंतर ताट तिकडं ती पांढरी टाकी बघा,